नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ताज्या घटनात्मक घडामोडीचं विश्लेषण करणार आहोत. खास करून UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय थेट आपल्या पॉलिटीच्या अभ्यासाशी जोडलेला आहे. त्यामुळे आजच्या या विश्लेषणात आपण भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांबाबत झालेल्या एका मोठ्या कायदेशीर बदलाचा अतिशय सखोल आढावा घेणार आहोत. तर मूळ प्रश्न हा आहे की वंदे मातरम आणि जनगण मन हे दोन्ही कायदेशीरदृष्ट्या खरंच समान आहेत का? आत्तापर्यंत आपण या दोन्ही गीतांचा समान आदर करण्याबद्दल बोलत होतो. पण आता केंद्र सरकारने या प्रश्नाला एक अतिशय ठोस आणि वैधानिक उत्तर दिलंय, ज्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असणार आहे. आजच्या या सत्रात आपण हा ऐतिहासिक मंत्रिमंडळ निर्णय, 1971च्या कायद्यात झालेली सुधारणा, नवीन शिक्षेच्या तरतुदी, गृह मंत्रालयाचे नियम आणि अर्थातच या गीताचा ऐतिहासिक संदर्भ अशा सर्व बाजू एका फ्लोमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया ती थेट युनियन कॅबिनेटच्या ताज्या करंट अफेअर्स अपडेटपासून. नुकत्याच पार पडलेल्या काही राज्यांच्या निवडणुकांनंतर 6 मे 2026ची ही तारीख आपल्या नोट्समध्ये नक्की ॲड करा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आता जनगण मन या राष्ट्रगीताच्या समान कायदेशीर दर्जा देण्याचा ठराव अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. आता हा निर्णय नेमका याच वेळी का आला असावा? तर इथे 150 हा आकडा खूप महत्त्वाचा ठरतो. आपला देश सध्या वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा करतोय आणि अगदी याच ऐतिहासिक टप्प्यावर या गीताला हा वैधानिक सन्मान मिळणं हा एक उत्तम योगायोग आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण थोडं कायद्याच्या खोलात जाऊया आणि बघूया की हा निर्णय मूळ कायदेशीर चौकटीत कसा बसतो. इथे आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 म्हणजेच राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 माहीत असणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळाने याच कायद्याच्या कलम 3 मध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर वंदे मातरमचा अवमान करणं हा आता या कायद्यानुसार थेट गुन्हा ठरवण्यात आला असून त्याला कायदेशीर संरक्षणाचं कवच मिळालं आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या कायद्यात नेमका फरक काय? तर बघा, संविधानानुसार दोन्ही गीतांचा सन्मान करणं नेहमीच अपेक्षित होतं. पण आधीचा कायदा प्रामुख्याने राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांनाच कायदेशीर संरक्षण द्यायचा. आता मात्र या नव्या सुधारित कायद्यात वंदे मातरमचा अतिशय स्पष्टपणे आणि अधिकृत समावेश करण्यात आला आहे. म्हणजे आता नुसती अपेक्षा नाही, तर थेट कायदा आहे. ही पूर्ण टाईमलाईन समजून घेणं खूप गरजेचं आहे. 1971 मध्ये हा मूळ कायदा अस्तित्वात आला. पुढे 2005 मध्ये राष्ट्रध्वजाचा अपमानजनक वापर रोखण्यासाठी त्यात दुरुस्ती झाली आणि आता 2026 मध्ये वंदे मातरमसाठी हा ऐतिहासिक बदल करण्यात आलाय. राष्ट्रीय प्रतीकांचं संरक्षण कायद्याच्या पातळीवर कसं इव्हॉल्व्ह होत गेलंय हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. पुढचा सगळ्यात क्रिटिकल मुद्दा म्हणजे शिक्षा. जर ह्या सुधारित कायद्याचं उल्लंघन झालं तर काय होऊ शकतं? आता वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान केला किंवा ते गाताना कुणी मुद्दाम अडथळा आणला तर राष्ट्रगीताच्या अवमानाप्रमाणेच अतिशय कठोर कारवाई होईल. पहिल्यांदा असा गुन्हा सिद्ध झाल्यास चक्क 3 वर्षांपर्यंतचं तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आणि जर तोच गुन्हा पुन्हा केला गेला तर किमान 1 वर्षाची सक्त मजुरी निश्चित आहे. म्हणजे याकडे आता दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कायद्यासोबतच प्रशासकीय पातळीवर काय बदल झालेत ते समजून घेण्यासाठी आपण गृह मंत्रालयाचे नवीन नियम पाहूया. 6 फेब्रुवारी 2026 रोजी गृह मंत्रालयाने सरकारी कार्यक्रम आणि शाळांसाठी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. त्यावेळी त्या फक्त सूचना किंवा ॲडवायझरी स्वरूपाच्या होत्या. पण आता या कॅबिनेट निर्णयामुळे त्याच सूचनांना थेट कायदेशीर आणि वैधानिक पाठबळ मिळालं आहे. आता इथे 6 हा आकडा काय सांगतोय? तर नव्या नियमानुसार कोणत्याही शासकीय किंवा अधिकृत कार्यक्रमात वंदे मातरमची फक्त पहिली 2 नव्हे तर संपूर्ण 6च्या 6 कडवी गायली जाणं किंवा वाजवणं आता प्रशासकीयदृष्ट्या पूर्णपणे बंधनकारक करण्यात आलंय. आणि प्रॅक्टिकली विचार केला तर हे संपूर्ण गीत गाण्यासाठी साधारण 3 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आता सरकारी कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रोटोकॉलनुसार हा विशिष्ट वेळ राखून ठेवणं अनिवार्य असणार आहे. या प्रोटोकॉलमधला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट, अधिकृत कार्यक्रमात संपूर्ण गीत गाणं तर सक्तीचं आहेच. पण समजा एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत असे दोन्ही वाजवले जाणार असतील तर तिथे वंदे मातरमला सिक्वेन्समध्ये आधी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं हे नवीन नियम अगदी स्पष्ट करतात. आता या सगळ्या करंट अफेअर्सला आपण आपल्या स्टॅटिक जनरल नॉलेजची लिंक करूया, जो आपल्या स्पर्धा परीक्षांचा एकदम बेस आहे.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं हे अजोड गीत स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हे फक्त एक गाणं नव्हतं, तर तो एक असा मंत्र होता ज्याने संपूर्ण देशाला पेटून उठवलं आणि देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांना एक अफाट ऊर्जा दिली. हे आपण इतिहासात अनेकदा वाचलं आहे. या गीताचा प्रवास खरंच अंगावर काटा आणणारा आहे. 1896 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे पहिल्यांदा गायलं. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी याला भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून संविधानाने स्वीकारलं. आणि आता 6 मे 2026 रोजी त्याला जनगण मनच्या बरोबरीचा कायदेशीर दर्जा मिळालाय. एक ऐतिहासिक वर्तुळ इथे कसं पूर्ण झालंय ते आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. आता याला स्पष्ट कायदेशीर पाठबळ मिळाल्यामुळं आपले राष्ट्रीय प्रतीक आणि मूलभूत घटनात्मक कर्तव्य याकडे पाहण्याचा आपला नागरी दृष्टिकोन कसा बदलेल? केवळ देशभक्तीच्या भावनेतून आलेला आदर आणि आता त्याला मिळालेली या कडक कायद्याची जोड, हा बदल भविष्यात आपल्या समाजात कसा रुजेल हे पाहणं खरोखर औत्सुक्याचं ठरणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.